नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्मार्ट कॅम्प टेक्नॉलॉजीज प्रस्तुत समृद्धीचा महामंत्र महाधन या कार्यक्रमात आपलं शुभ स्वागत. मित्रांनो, गेली काही आठवडे आपण या कार्यक्रमात भेटतोय. या कार्यक्रमातून अनेक अभ्यासू, प्रगतिशील अशा शेतकऱ्यांना भेटून आपण त्यांच्या यशोगाथा ऐकतोय, त्यांचे अनुभव ऐकतोय. त्यांच्या या अनुभवांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज अशाच अभ्यासू, प्रगतिशील शेतकऱ्यांना आपण भेटणार आहोत. जिद्द म्हणजे काय असते, शेतीची, काळ्या मातीची आवड, ओढ म्हणजे नक्की काय असते, याचं जर जिवंत उदाहरण द्यायचं असेल तर मी देईन त्र्यंबक पाथरीकर यांचं. वडिलोपार्जित जमीन नसताना, परिस्थिती बिकट असतानाही स्वतःची 55 एकर शेती उभी केलेली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम करत शासनानं उद्यान पंडित हा पुरस्कार दिलेला आहे. आज पाथरीकर साहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार पाथरीकर साहेब. पाथरीकर साहेब, तुमची स्वतःची ओळख तुम्ही स्वतः करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी त्र्यंबक तुळशीराम पाथरीकर. मी मूळ पाथरी गावचा राहणारा आहे, परंतु सध्या औरंगाबादला स्थायिक आहे. माझी शेती लिंबे जळगाव तालुका गंगापूर येथे आहे. आज त्याच शेतीमध्ये मी उभा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी एका भूमिहीन शेतकऱ्याचा मुलगा आहे. भूमिहीन म्हणजे माझे वडील कधीही त्यांनी मजुरी केली नाही, परंतु गावामधील इतर शेतकऱ्यांची शेती ही बटाईनं करत असत. नंतर त्यांनी स्वतःची 6 एकर शेती घेतली आणि आमच्या कुटुंबाची स्वतःचा शेतीचा व्यवसाय तेव्हापासून सुरू झाला. मी 5वीमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं मला वडिलांनी शाळेतून काढलं व शेतीमध्ये टाकलं. मी BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर MScला साठी ॲडमिशन घेतलं, परंतु आर्थिक परिस्थितीमध्ये तोही मला मध्ये सोडून द्यावं लागलं. त्यानंतर मी काही मित्राशी चर्चा केली व बिझनेसमध्ये जावं असा हा मी माझ्या मनाशी निर्णय घेतला व त्यावेळेस मी एक ट्रक उधारीवर विकत घेतला. आईवडिलाकडून एक नया पैसाही मी घेतलेला नाही. मी गेल्या 15 वर्षापासून शेती हेच 15-20 वर्षापासून शेती हीच करतो आणि शेतीमध्ये 1996ला आम्ही मँगो ग्रोअर असोसिएशन ही एक संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून केशर आंबा मराठवाड्यामध्ये त्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली व आज अमेरिकेला तो आंबा आमचा निर्यात होतो. तसेच या माध्यमातून शेतीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचा मी 2 वर्ष ॲग्रिकल्चर कमिटीचा चेअरमनसुद्धा आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी कापूस आणि ऊस ही 2च पिकं कॅश क्रॉप आहे आणि ज्यांना मार्केट जे आहे कमी अधिक असेल परंतु अशोर्ड आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा शेतकरी कापसाकडे वळतो. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून कापसाच्या शेतकऱ्याला सर्वात जास्त डिफिकल्ट जे म्हणजे अतिशय अडचणी ज्या आहेत त्या वेचणीसाठी मजुरांच्या आहेत. कारण शेतकरी 6 ते 8 महिन्यामध्ये पीक घेतो आणि मजुराला फक्त 24 तासासाठी 1 किलोच्या पाठीमागे जी मजुरी द्यावी लागते ती जवळजवळ 25% द्यावं लागते. म्हणून खरं म्हणजे कापसापासून शेतकरी आज या पिकापासून सुद्धा डायवर्ट होतो आहे. मार्केट रेट जसा पाहिजे तसा तो मिळत नाही. यावर्षी साधारण 6,000 रुपये क्विंटलपर्यंत आमची अपेक्षा होती की जागतिक बाजाराचा विचार केला तरीसुद्धा 6,000पर्यंत दर मिळायला हवे होते, परंतु 4,800 ते 5,000च्या दरम्यानच यावर्षी रेट चालू आहेत. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चीनच्या शेतीच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो व स्वखर्चाने इस्रायलला केलो होतो. माझी शेतीची सुरुवातच इस्रायलची शेती बघण्यापासून सुरू झाली. ज्यावेळेस पणन मंडळाचे BD पवार यांनी हा एक ग्रुप नेला होता आणि त्याच वर्षी आम्ही तिथली जी आंब्याची शेती बघितली त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन आम्ही इथं केशर आंब्याची लागवड करायला सुरुवात केली आणि ही विविध प्रकारची पिकं मी विक्रमी उत्पादन घेतलं. त्यामुळं 2006चा मला उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. आपल्या शेतीमध्ये या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करतायत साहेब आणि नवीन तरुण वर्गसुद्धा या शेतीकडे येतो आहे, परंतु शासनाचं ज्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट पाहिजे तो नाही
असं माझं मत आहे. उदाहरणार्थ शेतमालाचे जे भाव आहे, मी तर असं म्हणेल की आम्हाला सबसिडी न देता जर स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट जर सरकारने स्वीकारला तर आम्हाला शेतकऱ्यांनी झिरो सबसिडीवर सुद्धा शेती परवडेल असं मला वाटतं. आजकाल बीटी कपाशीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतोय हे आपण पाहतोय, पण तुमच्याकडे मात्र बीटी कपाशी नाही आहे. याचं कारण काय? माझी इथे माझ्या एकत्र कुटुंबाची 55 एकर शेती आहे. मी अद्रक, डाळिंब, सीताफळ, आवळा आणि केशर आंबा ही पिके घेतो. परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं मी कापूस आणि याच्याकडं तुरीकडं वळलेलो आहे. माझ्या इथं 100% ड्रीप इरिगेशन आहे. हा कापूससुद्धा ड्रीपवरच 1 जूनला हा कापूस लावलेला आहे. या कापसाची लागवड 5x1 याच्यावर केलेली आहे. व्हरायटी ही चारू स्वदेशी नंबर 5ची आहे. या अगोदर मी बीटी कापूससुद्धा 2 वर्ष घेतला, परंतु त्या कापसामध्ये ह्या कापसामध्ये फरक आहे की याला औषधाच्या फवारण्या कमी घ्याव्या लागतात. लाँग स्टेपलचा आहे. बाजारभावसुद्धा 1000 रुपयांनी त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणून वर्षी इथं 8 एकर क्षेत्रावर हा कापूस घेतलेला आहे. कपाशीसोबत आंतरपीक घेण्याचा कल आहे. तुम्ही कपाशीसोबत आंतरपीक घेता का? या कापसामध्ये यावर्षी मी इंटरक्रॉप म्हणून मुगाचं पीक घेतलेलं आहे. तेही चांगलं येऊन मला साधारण या 6 एकरमध्ये 21 क्विंटलपर्यंत मूग निघालेला आहे. जर जूनमध्ये जर वेळेवर पाऊस पडला तर शेतकऱ्यांनी कापसामध्ये इंटरक्रॉप घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु जूनच्या फार पुढे जर गेला तर इंटरक्रॉप घेऊ नये असं माझं मत आहे. पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे. तुम्ही पाण्याचा प्रश्न कसा सोडवलात? मी पाण्याची व्यवस्था पावसाळ्यामध्ये शेततळं भरून घेतो. 1,25,00,000 लिटरचं मी शेततळं NHMच्या माध्यमातून घेतलेलं आहे. त्या शेततळ्यावर माझं 2 एकर शेडनेटसुद्धा आहे आणि तिथून मी या विहिरीमध्ये पाणी घेतो व इथून ड्रीपच्या माध्यमातून सर्व शेतीला पाणी दिलं जातं. ज्या शेतकऱ्याकडे साधारण 1 एकर पाट पाणी देण्याची व्यवस्था असेल त्यांनी जर ड्रीपवर कापूस घेतला तर सरळ 4 एकर कापूस तो आरामात घेऊ शकतो. म्हणजे साधारण 75% पाण्याची बचत या ड्रीपच्या माध्यमातून कापसावर नक्कीच होऊ शकते. आपण औषध फवारणी करतो त्यावेळेससुद्धा आपलं पाणी हे आपल्या पाण्याचा pH हा 7च्या खाली असला पाहिजे तरच आपल्याला त्या फवारणीचे सुद्धा रिझल्ट मिळतात. नाहीतर आपले औषध फवारणी वाया जाण्याची शक्यता असते. तुम्ही ड्रीपचा मोठ्या प्रमाणावर वापर करता. मग या ड्रीपमधून तुम्ही विद्राव्य खतांचा वापर करता का? कापूस हे पीक आपण ड्रीपवरच घेण्याचा विचार करावा, ज्याने त्याला अतिशय पाणी ड्रीपमुळं कमी लागतं. शेतकऱ्यांनी प्रथम माती आणि पाणी परीक्षण करावं, ज्यामुळं त्याच्या रिकमेंडेशनप्रमाणे आपल्याला खतं दिली म्हणजे आपली खतामध्ये बचत होईल आणि आपलं आर्थिक गणितही त्यामुळे बसेल. सुरुवातीपासूनच ड्रीप इरिगेशन असल्यामुळं आम्ही लिक्विड फर्टिलायझरचा याला वापर केला. सुरुवातीला लागवड करताना 10-26-26 आणि बेन्सल्फ याचा वापर केला, ज्यामुळं बोंडाची साईज आणि सरकी साईज चांगली मिळते आणि जमिनीमध्ये बेन्सल्फमुळं थोडीशी उष्णता टिकून राहते, त्यामुळं जर्मिनेशनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं असा आमचा अनुभव आहे. सुरुवातीला ड्रीपमधून 19-19 नंतर त्यानंतर 12-61 ही खते दिली. दीपक फर्टिलायझरबरोबर आम्ही सामूहिकरित्या ग्लोबल सर्टिफिकेशनचे त्यांच्या माध्यमातून डाळिंबाकरता घेतलेलं होतं. त्यामुळं डाळिंबासाठी आम्ही दीपक फर्टिलायझरचे बेन्सल्फ, महाधन वगैरे हे बरेचसे खतं वापरलेले आहे आणि त्याचे रिझल्टही आम्हाला चांगले मिळाले आहे. दीपक फर्टिलायझरनी माती परीक्षणालासुद्धा त्यावेळेस मदत केलेली होती. मित्रांनो, आता आपण भेटूयात दुसऱ्या शेतकऱ्याला. त्यांचं नाव आहे अविनाश रंगराव जाधव.
अविनाशजी MBA झालेले आहेत. ते एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होते. ती नोकरी सोडून आता ते शेती करतायत. अविनाशजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार अविनाशजी. तुम्ही शेतीकडे कसे काय वळलात याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी अविनाश रंगनाथराव जाधव, प्रॉपर कन्नड तालुक्यातील जांभडी या गावचा. माझं शिक्षण झालं आहे BSc MBA इन इंटरनॅशनल बिझनेस. पुण्यावरून मी ते केलं आहे. त्यानंतर मी 3 ते 4 वर्ष नोकरी केली. तसं मी प्रॉपर आपल्या शेतकरी कुटुंबातलाच असल्यामुळे शेतीची पहिल्यापासून मला आवड असते. त्यानंतर आमच्या वडिलांनी इथे, आमची वडिलोपार्जित 7-8 एकर शेती होती आमच्या गावाकडे. त्यानंतर इथे पैठण तालुक्यातील टाकळी या गावी वडिलांनी नंतर हळूहळू करत आतापर्यंत 100 एकर आमची शेती इथे तयार झालेली आहे. पूर्वी इथे पाणी नसायचं, मग त्यावेळेस आम्ही बोर घेतले. 1-2 बोरवरून चालू केलं. त्यानंतर हळूहळू ती पडीत शेती हळूहळू बागायती स्वरूपात तयार व्हायला लागली आणि नंतर पाण्याचा खूपच प्रॉब्लेम यायला लागला. त्यानंतर मग आम्ही बॅकवॉटर, जायकवाडी बॅकवॉटरवरून 3 पाईपलाईन इथे आणल्या आणि नंतर इथे शेततळे केले. 2 शेततळे, जे की 1-1 कोटी लिटर कॅपॅसिटीचं एक तळं आहे. असे 2 शेततळे झाल्यानंतर आम्ही मोसंबी, डाळिंब यासारखी पिकं, फळबाग चालू केली. त्यानंतर हळूहळू कापूस, सोयाबीन आणि हळद, अद्रक यासारखी सर्वच पिके आता आमच्याकडे असतात. त्याचबरोबर इथला जो प्रॉब्लेम आम्हाला जो यायचा की उन्हाळ्यात ऐन 2 महिन्यामध्ये आमचं पाणी कमी जे पडायचं, परंतु आता त्या शेततळे झाल्यामुळे तो आता प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह झालेला आहे. तसं पाहिलं तर खूप जणांना हा प्रश्न पडतो की एक चांगल्या पगाराची एक मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत असलेलो मी अचानक कसं शेतीत आलो. परंतु एक शेती असा हा जो बिझनेस आहे, जर तुम्ही त्यात पूर्णपणे लक्ष दिलं आणि आधुनिक पद्धतीने जर केलं तरच तुम्हाला त्यात प्रॉफिटेबल काहीतरी वाटेल. जर तुम्ही पारंपरिक शेती केली आणि मजुरांच्याच भरोश्यावर केली तर ते कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. त्यासाठी शेती ही तुम्हाला आधुनिक पद्धतीने कमीत कमी माणसांमध्ये आणि यांत्रिकीकरण शेतीमध्ये खूप जरुरी आहे. हे तुम्ही जर केलं तर निश्चित तुम्हाला शेती परवडण्यासारखी असते. अविनाशराव, तुम्ही एवढी मोठी शेती उभी केलीत, त्यासाठी खूप पैसासुद्धा लागला असेल. तर हा सगळा पैसा तुम्ही कसा उभा केलात? शेतीमध्ये पैसा हा लागतोच. तर त्यामुळे काय होऊ लागलं की फायनान्सची गरज पडली आणि विविध बँकेकडून आम्हाला कर्ज मिळत गेली. काही पाईपलाईनसाठी घेतल्या गेले, काही क्रॉप लोन म्हणून घेतले गेले आणि मग याच्याबरोबरच काय केलं आम्ही की उत्पन्न, जे शेतीचं उत्पन्न यायचं ते उत्पन्न आम्ही शेतीतच टाकत गेलो. दरवर्षी एक इन्व्हेस्टमेंट होत गेली. काही एक वर्षी पाईपलाईन झाली, दुसऱ्या वर्षी शेततळे केले किंवा असं हळूहळू करत काही शेती वाढली, मग नंतर दुसऱ्या वर्षी काही वाढली. असं करत आता 100 एकरचा आमचा पसारा झालेला आहे आणि हा सगळा 100 एकरमध्ये आम्ही टोटल बागायती केलेलं आहे. ऊस, द्राक्ष, हळद, आलं, डाळिंब यासारखी नगदी पिकं असताना तुम्ही कपाशी हे पीक घेतायत. हे कपाशी पीक तुम्हाला फायदेशीर आहे का? ही माझी कपाशी आहे आणि इतर पिकं जसं डाळिंब आणि मोसंबीबरोबर मी कापूस हे पीक पण बरोबर घेतो. कारण हे कॅश क्रॉप म्हणून आम्ही बघतो. कारण इथे जे हवामान आहे हे कापसासाठी अतिशय अनुकूल हवामान आहे आणि कापूस हे पीक असं आहे की थोडाफार जरी भाव कमी जास्त झाला तरीसुद्धा आपल्याला त्याच्यात आम्ही गणित मांडू शकतो की कापूस हा खरोखर परवडण्यासारखा आहे आणि एकरी आम्ही 15 ते 20 क्विंटलपर्यंत कापूस हा घेतो. शेतीमध्ये पाणी, मजूर ह्या मोठ्या समस्या आहेत. यावर तुम्ही कशी मात केलीत? आधुनिक पद्धतीने शेती करायचा मी प्रयत्न करायला लागलो. कारण मजुराची टंचाई दिवसेंदिवस जाणवायला लागली होती आणि त्यामुळे मी हळूहळू सर्व क्षेत्र ड्रीप इरिगेशन सिस्टम जे म्हणतो तर त्यानुसार हळूहळू सर्व ड्रीप हे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यातूनच मी पाणी पिकांना सर्व ड्रीप सिस्टमनेच पाणी देणे आणि त्याचबरोबर त्यांना खतं सोडणे हे सगळे प्रकार याच्यात केल्यामुळे मजुरांची टंचाई आता मला भासत नाही. कमीत कमी मजुरामध्ये मी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय. नाही, यांत्रिकीकरण फार महत्त्वाचं आहे, पण हे आमच्या लहान शेतकऱ्यांना कसं परवडणार? पूर्वीच्या काळी जे लोक शेती करायचे ते 2 बैलांनी किंवा त्याचे जे अवजार होते ते थोडेफारच होते. परंतु आता जर तुम्हाला शेती करायची असेल, आधुनिक शेती करायची असेल तर तुम्हाला यांत्रिकीकरण करणं जरुरी आहे. त्यामध्ये तुमचं ट्रॅक्टर जे आहे आणि ट्रॅक्टरसोबत येणारे जे अवजार आहेत जसे नांगर आहे, कल्टिवेटर आहे, रोटावेटर आहे आणि ऑटोमॅटेड स्प्रेइंग मशीन आहे. हे सर्व जर तुम्ही घेतले आणि ते वापरले गेले तुमच्या विविध प्रकारच्या क्रॉपमध्ये, विविध प्रकारच्या अंतरामध्ये ज्यामध्ये तुमचा ट्रॅक्टर चालू शकतो, जर हे तुम्ही वापरले गेले तर तुम्हाला तुमच्या मजुरीत बचत करून तुमची मजुरी हे तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड होऊन तुम्हाला शेती निश्चित परवडू शकते.
त्याकरता तुमचं आधी यांत्रिकीकरण तुमच्या शेतात करणं अतिशय जरुरी आहे. यांत्रिकीकरण करण्यासाठी मोठं शेतकरी असणं जरुरी नाही आहे. छोटे छोटे शेतकरीसुद्धा यांत्रिकीकरण करू शकता. जसे 2-4 लोक एकत्र येऊन किंवा 7-8 लोक एकत्र येऊन एक गट स्थापन करून त्यात तुम्ही एक जण ट्रॅक्टर, एक जण काही दुसरं जे ट्रॅक्टरसाठी लागणारे अवजार आहेत, विविध अवजारं, ते एक जण घेऊन एकमेकांना शेअर करून सुद्धा तुम्ही यांत्रिकीकरण करू शकता. आणि दुसरं काय की बचत गट एखादा किंवा असा एखादा गट तयार करून तुम्ही शासनाची योजना घेऊन त्यातून तुम्ही हे यांत्रिकीकरण तुमच्या शेतात निश्चितपणे करू शकतात. कपाशीसाठी तुम्ही पाण्याचं आणि खताचं नियोजन कसं करता? 15 ते 20 क्विंटल उत्पादन घेणे सर्व शक्य आहे, काहीच अवघड नाही आहे. त्यासाठी सुरुवातीपासून तुम्हाला जी तयारी करावी लागते, तर आधी तुम्हाला व्हरायटी, जी कापसाची जी व्हरायटी आहे ते व्हरायटी सिलेक्शन ते तुम्हाला आधी महत्त्वाचं आहे. तर बीटी कापसामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत. त्यासाठी तुम्हाला नुसतं ती व्हरायटी सिलेक्शन पण असून फायदा नाही. त्यासाठी तुम्हाला त्याला कशा पद्धतीने की जसं लावण्यापासून की जसं ड्रीप इरिगेशनवरच लावायचं आहे आणि ड्रीप इरिगेशनवर लावल्यानंतर त्याच्यातून विविध प्रकारची वॉटर सोल्युबल खतं जी असतात, महाधन, अमृताची, तर त्यामध्ये इनिशियली तुम्हाला आधी 19-19 आहे, त्यानंतर 12-61 ज्यामुळे जे ब्रांचिंग वाढेल झाडाचं, आणि त्यानंतर 052 बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये असे जर तुम्ही दिले तर बोंडाची साईज पण चांगली होते आणि तुमचं वजनसुद्धा वाढतं. आणि कापूस जेव्हा हे व्हायला लागतं फुटायच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर हे तोपर्यंत फवारणीचं सर्व नियोजन जर केलं आणि फवारणीतून पण जर हे खतं वापरली तर निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होतो. आणि हे जे आहे की फवारणीतून दिलेली खतं ही लगेच झाडाला लागू पडत असल्यामुळे त्याचा इफेक्ट लगेच तुम्हाला 2 ते 3 दिवसात लगेच जाणवतो. आम्ही अनेक शेतकऱ्यांना भेटलो. त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की गंधकाच्या कमतरतेसाठी महाधन बेन्सल्फ खत हे खूप चांगलं आहे. अनेक शेतकऱ्यांचा फायदाही झाला आहे. तर तुमचं बेन्सल्फविषयी काय मत आहे? जमिनीमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता असते त्यासाठी तुम्ही आधी माती परीक्षण जर करून घेतलं तर माती परीक्षणातून मला असं जाणवलं की माझ्या जमिनीमध्ये सल्फरची कमतरता होती. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मी बेसल डोसमध्ये बेन्सल्फ जे येतं दीपक फर्टिलायझरचं ते बेन्सल्फ वापरलं आणि त्यामुळे सल्फरची कमतरता दूर होऊन झाडांना ते व्यवस्थित मिळालं आणि त्याचं उत्पादन निश्चितपणे आपल्या झाडाचं वाढून जातं. त्यासाठी आपल्याला आधी माती परीक्षण करून जे खत कमी आहे तेच फक्त वापरणे आणि जमिनीचा पोत सुधारणे हेच फक्त आपल्यासाठी कपाशीच्या शेतात फार महत्त्वाचं आहे. कपाशीचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? माझं शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही दुसरे नगदी पिकं जे घेता, आलं किंवा ऊस, यासारखंच तुम्ही कापसाचं पीक हे जरूर घ्या. फक्त त्याच्यात नियोजन करून की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल. त्यामुळे जर तुम्ही उत्पादन खर्च कमी केला तर निश्चितपणे तुम्हाला खरंच हे पांढरं सोनं, जे सोनं जे याला नाव दिलेलं आहे त्या सोन्याची तुम्हाला किंमत कळेल. आणि सरकारचं जे भाव आहे किंवा हमी भाव आहे हा सोडून देता जर तुम्ही उत्पादन जर तुम्ही वाढ केली तर भाव किती पण आला तरी ते पांढरं सोनं हे पांढरं सोनंच राहणार आणि ते तुम्हाला निश्चितपणे उत्पादन चांगलं मिळवून देणार, तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळवून देणार. आपणाला सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी दीपक फर्टिलायझर 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये दीपक फर्टिलायझरने शेतकऱ्यांबरोबर एक अतूट नाते निर्माण केलेले आहे. खतांचे उत्पादन करणारी तसेच विक्री करणारी एवढ्यावरच समाधान न मानता एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणारी कंपनी म्हणून दीपक फर्टिलायझरने शेतकऱ्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा आता निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी अनेक मार्गांचा वापर आम्हाला करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्रे असतील, विविध लेख असतील, त्याच्यानंतर कृषी मासिके असतील, याच्यामधून भरपूर माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. याशिवाय शेतकरी मिटिंगा आहेत, प्रदर्शने आहेत, प्रात्यक्षिके आहेत, शेतावरच्या मिटिंग आहे, यामधून सुद्धा शेतकऱ्यांना सातत्याने माहिती देण्यासाठी दीपक फर्टिलायझर कायमच प्रयत्नशील राहिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशीचं भरघोस पीक घेण्यासाठी महाधन खत अवश्य वापरा. विविध पिकांची लागवड तसंच दीपक फर्टिलायझरच्या महाधन खतांच्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा श्री सतीश नरतम. मोबाईल क्रमांक 9923485262. श्री संजय बिराजदार. मोबाईल क्रमांक 8888
882591. शेतकरी मित्रांनो, समृद्धीचा महामंत्र महाधन या कार्यक्रमात अनेक यशस्वी शेतकऱ्यांना आपण भेटलोत. त्यांच्या यशोगाथा आपण पाहिल्या, त्यांचे अनुभव आपण ऐकलेत. त्यांचे हे अनुभव तुमच्या जीवनात नक्कीच फायदेशीर ठरतील. तेव्हा भेटूयात अशाच एका सुंदर कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महाधन एका अतूट नात्याची 25 वर्ष.